म्हणून हे कोणाशी बोलत नाही, काही खात नाही आणि सांगितलं की मला रावणाला मारायचा आहे. की भगवान रामचंद्र परमात्मा तिच्या गर्भामध्ये असल्यामुळे असे बोल निघायला लागले. म्हणून 9 महिने 9 दिवस गेल्यानंतर पहिल्यांदा भगवान रामचंद्रांचा जन्म झाला. ते तिथी होती चैत्र शुद्ध नवमी आणि दुपारी बरोबर 12 वाजता. सर्वांना फुलं दिले ना, एक प्रमाण आपण म्हणू आणि भगवान रामचंद्रांचा जन्म सांगला. अयोनी संभव अयोनी संभव अयोनी संभव अयोनी संभव Hallelujah.
अशा प्रकारे भगवान रामचंद्रांचा जन्मदिवस अर्थात रामनवमी आपण साजरी केली. भगवान रामचंद्र परमात्मा आपल्याला अखंड सद्बुद्धी देवो, चांगलं आरोग्य देवो, संपत्ती देवो अशी प्रार्थना भगवान रामचंद्रांच्या चरणी, आईसाहेब मुक्ताबाईंच्या चरणी, सखाराम बाबांच्या चरणी आपण समर्पित करू, भावना व्यक्त करू. आणि जाता जाता आणखी एक प्रार्थना अशी आहे, सखाराम महाराजांना जाऊन 79 वर्ष पूर्ण होतात. पुढच्या वर्षी 79 वर्ष पूर्ण होतात. सखाराम महाराजांचं चरित्र, सखाराम बाबांचं चरित्र ज्यांनी लिहिलं असे चरित्रकार श्री हरिभक्ती पारायण विठ्ठल आबा डोसे इथे उपस्थितच आहे. त्यांनी सुंदर असं चरित्र सखाराम बाबाचं लिहिलं आणि अगदी भावपूर्ण ते चरित्र आहे. चरित्र जर आपण पाहिलं तर प्रसंग डोळ्यापुढे येतो असं ते चरित्र आहे. म्हणून त्या चरित्राचं आपण प्रकाशन करण्याचं ठरवलेलं आहे. येत्या सखाराम महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं ते प्रकाशन आपण करू एवढी सद्भावना या ठिकाणी व्यक्त करतो. भगवान रामचंद्रांची ही तिथी आणि भाग्याची गोष्ट अशी आहे की हनुमंतरायाचा जन्मदिवसही आपण साजरा करत असतो. येत्या पुढे म्हणजे येत्या 12 तारखेला हनुमंतरायाचा जन्मदिन आहे, जयंती आहे, तेही साजरे आपण करत असतो. असे 2-3 एक कार्यक्रम सालाबादप्रमाणे आपण करतो. उद्याच्या दिवशी दशमी आहे म्हणजे आज जे आपल्याला पारणं घडलेलं आहे, एकादशी सारखा उपवास आहे. उद्याच्या दिवशी ते पारणं दशमीच्या निमित्तानं आपल्याला सोडायचं आहे. म्हणून नवमी, दशमी, इच्छापूरला त्रयोदशीचा कार्यक्रम आहे आणि पुन्हा पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमंताचा जन्म या ठिकाणी साजरा करायचा आहे. दुसऱ्या दिवशी सुद्धा कार्यक्रम असतो. असे हे कार्यक्रम सखाराम बाबाच्या परंपरेचे आहेत. म्हणून तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहता हे चांगली गोष्ट आहे. कारण कीर्तन म्हटलं की लोकांचं जीवार आहे. बाकीच्या गोष्टी खूप आहेत. एखाद्या कीर्तनकाराला कीर्तन लाभवलं तरी जीवार आहे. वास्तविक हे भगवंताची कथा आहे. भगवंताच्या कथेचं हे अधिष्ठान आहे आणि थोडंफार लांबत असेल तर ऐकायला पाहिजेत, कारण याच्यामध्ये पुण्य आहे. भगवंताची कथा ऐकणं, गाणं याच्यापेक्षा मोठं पुण्य नाही. कारण भगवंताने स्वतः म्हटलेलं आहे की ते जे भक्त माझी कथा गातात, माझ्या भक्ताची कथा गातात, त्या ठिकाणी मी सतत असतो, उभा असतो. माझे भक्त गातील तेथे त्या ठिकाणी भगवंत आहे. आता या ठिकाणी भगवंताची कथा चालू आहे म्हणजे भगवंत कोण्या ना कोण्या रूपात आहे. आणि ज्या ठिकाणी रामायण सुरू आहे, रामायणाचा असा नियम आहे की ज्या ठिकाणी रामकथा सुरू आहे त्या ठिकाणी हनुमानजी असतात. म्हणून रामायण जर आपण चालू केलं तर एक आसन वेगळं टाकावं लागते, कारण त्या ठिकाणी हनुमंतरायाचं अधिष्ठान असतं. आज प्रत्यक्षात हनुमंतरायाच्या समोर भगवान रामचंद्रांचा जन्म आपण साजरा करतो. म्हणजे स्वतः भगवंत रामचंद्रांना सुद्धा भगवान रामचंद्रांची कथा जर आपण गातो तर हनुमंतरायांना सुद्धा त्या ठिकाणी आनंद होत असेल. म्हणून अशा प्रकारे आनंद या ठिकाणी आहे. म्हणून भगवंताचा जन्म का साजरा करतो आपण? मी पहिल्यांदाच सांगितलं की आदर्श जीवन भगवंताचा आहे. प्रत्येक क्रियेमध्ये आदर्श भगवंताचा आहे. ज्या वेळेला कैकेयीने सांगितलं की रामाला वनवास आणि भरताला राज्य देईल, पण रामचंद्र काही बोलले नाही. उलट जे भरत आहे ते भरताने सांगितलं की रामाची गादी आहे, मी या गादीवर बसणार नाही. म्हणून रामचंद्रांच्या गादीवर भरतजी बसले नाही.
आणि त्या पादुका त्या सिंहासनावर बसवल्या. 14 वर्षाचा वनवास पूर्ण झाल्यानंतर परत भगवान रामचंद्र अयोध्येला आले. रावणाचा वध केला आणि अयोध्येला आले. अयोध्येला आल्यानंतर पुन्हा राज्याभिषेक हा रामचंद्रांचाच झाला. भरतजीने राज्याभिषेक स्वीकारला नाही, भरतजीने गादी स्वीकारली नाही. म्हणजे जसं भगवंताचं जीवन आदर्श आहे तसं जे काही भरतजी आहे त्यांचंही आदर्श जीवन आहे. रामाना वनवास घडला, पण रामचंद्र परमात्मा वनवासातून आल्यानंतर पहिल्यांदा जर कोणाचं दर्शन केलं असेल ते कैकेयीचं दर्शन केलं. भगवान रामचंद्रांचा आदर्श पहा की ज्यांच्यामुळे वनवास घडला, पण असं कैकेयीला काही बोलले नाही. उलट कैकेयीचं पहिल्यांदा दर्शन घेतलं आणि नंतर कौशल्याचं दर्शन घेतलं. हे माते कैकेयी रडायला लागले की हे रामा, तुझ्यामुळे हा वनवास घडला. जसं राजे स्वर्गाला गेले त्यांनाही वियोग घडला, हे माझ्यामुळे हे सर्व घडलं. पण भगवंत समजून सांगतात कैकेयीला, हे कैकेयी, तुझ्यामुळे काही कुठल्याही प्रकारचं बिघडलं नाही. उलट आमचा पुरुषार्थ दिसला, माझा पुरुषार्थ दिसला. माझ्या भावाचं माझ्यावर किती प्रेम आहे, लक्ष्मणाचं प्रेम दिसतं की लक्ष्मणाला किती माझी काळजी येते. लक्ष्मणाचं प्रेम दिसतं आणि माझा पुरुषार्थ, माझ्या भाऊमध्ये काय बोल आहे. अनेक प्रकारचे राक्षस मी मारले, रावणासारख्या राक्षसाला मी मारलं. हे तू जर हे बोलली नसती ते सर्व घडलं नसतं. म्हणून भगवंताचा आदर्श घ्यावा, भगवंताचं चरित्र आपण डोळ्यापुढे ठेवावं. म्हणूनच आपण हे राम नवमी साजरी करावी. पुढे आलेल्या पिढीमध्ये हे आपल्याला माहिती असावं म्हणून पुन्हा पुन्हा रामनवमी साजरी करण्याचा हा योग आहे. त्यातल्या सखाराम महाराजांचा जन्मदिवस आज आहे. सखाराम महाराजांचा सुद्धा जन्मदिवस आज, म्हणून सखाराम महाराजांचं जे नाव पडलं ना सखाराम, त्यांचं नाव रामच आहे, पण रामाचे सखे म्हणून सखाराम. रामाचा सखा तो सखाराम असं नामकरण सखाराम बाबाचं आहे. म्हणून आपण योगायोगानं सखाराम बाबाचे भक्त आहोत आणि सखाराम महाराजांची सेवा आपल्या जीवनामध्ये घडते, अशी घडत राहावी एवढी प्रार्थना भगवंताच्या चरणी करू, आईसाहेब मुक्ताबाईंच्या चरणी करू आणि या ठिकाणी वाणीला पूर्णविराम देऊ. ज्ञानेश्वर महाराज